नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज दीनदयाळ। काँग्रेसचा विजयी यलगार रासाई देवीच्या आशीर्वादाने तिसंगी असंडोलीत प्रचाराचा धडाकेबाज शुभारंभ। कोदे, सुतारवाडी आणि ठाकरावाडीतील ग्रामस्थांचा काँग्रेसला जाहीर पाठिंबा। उमेदवारांचा विजयाचा विश्वास। हात चिन्हावर विश्वास आणि विकासाचा ध्यास घेऊन काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी आज जनसेवेचा संकल्प सोडला। तिसंगी जिल्हा परिषद मतदारसंघ आणि असंडोली तिसंगी पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ आज रासाई देवी मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला। भक्ती आणि शक्तीचा संगम आज सकाळी ठीक 8 वाजता असंडोली येथील ग्रामदैवत रासाई देवीचे दर्शन घेऊन आणि श्रीफळ वाढवून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी आणि काँग्रेसचा विजय असो अशा जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। मैदानात उतरलेले काँग्रेसचे शिलेदार कुमारी सोनाली विलास पाटील उमेदवार तिसंगी जिल्हा परिषद मतदारसंघ, छायाप्रकाश देसाई उमेदवार असंडोली पंचायत समिती, अमर केशव कांबळे उमेदवार तिसंगी पंचायत समिती, विरोधकांना धक्का। ग्रामस्थांचा पाठिंबा। या शुभारंभ कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे कोदे, सुतारवाडी आणि ठाकरावाडी येथील विरोधी पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी कुमारी सोनाली पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षाला आपला जाहीर पाठिंबा दर्शवला। या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसची ताकद अधिक वाढली असून विरोधकांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे। मान्यवरांची उपस्थिती व मार्गदर्शन। याप्रसंगी आयोजित सभेत जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माजी सदस्य, गोकुळचे संचालक DY पाटील, कारखान्याचे संचालक, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी आणि काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते। वक्त्यांनी उमेदवारांच्या कर्तृत्वाचे कौतुक करत सर्वांगीण विकासासाठी हात चिन्हासमोरील बटन दाबण्याचे आवाहन केले। उमेदवारांचा विजयाचा निर्धार। यावेळी बोलताना सर्व उमेदवारांनी आपला संकल्प बोलून दाखवला। ते म्हणाले, जनतेचा अभूतपूर्व कौल आणि रासाई देवीचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे। कोदे, सुतारवाडी, ठाकरावाडीतील ग्रामस्थांनी दिलेली साथ आमची जबाबदारी वाढवणारी आहे। विकासाची ही परंपरा आम्ही अधिक जोमाने पुढे नेऊ। सभेचा शेवट सर्व उमेदवारांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याच्या निर्धाराने झाला। यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि भागातील नागरिक उपस्थित होते। अशाच ताज्या नाविन्यपूर्ण घडामोडी, मनोरंजन, ज्ञान, विज्ञान यासाठी आमचे 14 वर्षापासून लोकप्रिय असणारे वृत्तपत्र दीनदयाळ यांचे न्यूज दीनदयाळ हे यूट्यूब चॅनेल व दीनदयाळ न्यूज हे इंस्टाग्राम चॅनेल फॉलो व सबस्क्राईब करा, शेअर करा ही विनंती। धन्यवाद। संपर्क 94 04 01 87 07 76 20 90 73 59। आज विरोधकांच्या एक अपप्रचार केला जात आहे की निष्ठावंतांना डावललं, पण त्यांना हेच सांगू इच्छितो की माझ्याकडे नोकरी आहे। बंटी साहेबांनी एक तालुक्याचं अध्यक्षपद दिलं होतं। या दोन्ही गोष्टीतनं मला हे पद किंवा ही मिळालेली संधी सांभाळणं जमणार नव्हतं, म्हणून आम्ही आमच्या गावच्या पुन्हा इतर गावच्या ज्येष्ठ लोकांच्यावर चर्चा करूनच आमरची उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्यामुळे विरोधकांना मी ह्या माध्यमातून आज एक सूचना देतोय की हा अपप्रचार करू नये। पुस्तकातून नाही तर माझ्या अनुभवातून मला माहिती झाले आहे। त्यामुळे तुम्ही सर्वांनी मला सहकार्य करावे अशी मी सर्वांना विनंती करते। त्याचबरोबर तुम्ही मला सर्वांनी एक संधी दिली तर या मी संधीचे नक्कीच सोने करेल। आणि सर्व मतदारांनी लोकशाही बळकट करण्यासाठी, बंटी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आम्हा सर्व काँग्रेसच्या उमेदवारांना बळ द्यावं आणि येत्याला 5 तारखेला हात या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हा सर्वांना विजयी करून गगनबावड्यात काँग्रेसचा झेंडा रोवावा। धन्यवाद। मी छायाप्रकाश देसाई, ढोबाळा देसाई माझी सासरे यांचा वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न करीन अशी मी वायदे। ओळखला जातो आणि अशा परिस्थितीमध्ये या निवडणुका होत असताना आपण साहेबांचा हात बळकट करण्यासाठी, साहेबांना जिल्ह्यात ताकद देण्यासाठी यांना बंटी साहेबांनी उमेदवारी त्यांचं त्या सर्व उमेदवारांना आपण मतदारसंघातील सर्व मतदारांनी प्रचंड मताने असं 5 तारखेला मतदार करून निवडून आणूया। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवूया आणि साहेबांचा हात बळकट करूया असं या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो। आणि बंटी साहेबांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार
या तालुक्यामध्ये जाहीर केल्यानंतर सर्वांनी आम्ही बंटी साहेबांचा हात बळकट करण्यासाठी, बंटी साहेबांना ताकद देण्यासाठी काँग्रेस पक्षाचा हात या जिल्ह्यावर आपण सर्वांनी शिक्का मारला. पूर्व काळामध्ये जी भूमिका घेतली होती समाजाला जागवण्याची, समाजाला चेतवण्याची आणि जो काय अन्याय होतोय त्याच्या विरोधामध्ये लोकांना जाणीव जागृती करून देण्याची आज ती परिस्थिती पुन्हा नव्यानं उद्भवते असं आपल्याला दिसतंय. म्हणून काँग्रेसची ती जी मूळधारा जी विचारधारा जी आहे ती विचारधारा घेऊन आज आम्हाला जाणं करतो. तर प्राप्त परिस्थितीमध्ये या देशाचं सरकार चालवणारी जी मंडळी आहेत त्या मंडळींच्याकडून या देशाला कशा पद्धतीने वेठीला धरलं जातंय, लोकांचे उद्याचं भविष्य कसं उद्ध्वस्त होणार आहे याची आज जाणीव करून देणं गरजेचं आहे. कारण तर काही वेळा आम्ही सांगतो गावच्या मार्फत आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे आहेत. प्रचार करू नये की आमच्या मतदारसंघातील म्हणजे एक उच्च सगळ्यांनी बहुमताने विजय करून सर्वसामान्यांच्या बाबतीत ज्यावेळी मी कामाची पद्धत चालू केली त्यावेळी सर्वांची नाळ माझ्याशी जोडली गेली, आमच्या भागाशी जोडली गेली आणि साहेबांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला, उमेदवारीची ज्यावेळी अपेक्षा करत असताना माझ्यासमोर आणि काही जणांनी उमेदवारीची अपेक्षा केली होती, तर त्यांना समजूत काढून ते सर्व मागणी करणारे उमेदवार माझ्यासमोर या ठिकाणी आहेत. त्यांचं या ठिकाणी मी हार्दिक असं अभिनंदन करतो. कारण गेले महिना ते 1.5 महिने प्रचार सुरुवात होत असताना आमच्या गटामध्ये सतीश उर्फ बंटी साहेबांचे प्रेम करणाऱ्या गटावर अनेक कार्यकर्त्यांना फोडण्याचा किती जणांनी तरी प्रयत्न केला, तरी या भिंतीतला एकही तीळ हल्ला नाही असं मी विरोधकांना आवाहन करतो आणि भविष्यात हलणार नाही. काम करत असताना अनेक कार्यकर्त्यांना साहेबांनी घडवण्याचं एवढं काम केलेलं गगनबावडा तालुका दुर्गम जरी असला तरी कारखान्याच्या माध्यमातून काम करत असताना, माझ्या सहकार्याच्या माध्यमातून काम करत असताना आणि तरुणांना रोजगाराची संधी माझ्या माध्यमातून असेल, बंटी साहेबांच्या माध्यमातून असेल, प्रचंड अशी कामगारांना उपलब्ध आम्ही करून दिलेले आहे. भविष्यात सुद्धा जिल्हा परिषदच्या माध्यमातून माझ्या सिटी मतदारसंघातील जिल्हा परिषदला उमेदवारी माझी कन्या सोनाली पाटील त्याला माननीय बंटी साहेबांनी जी उमेदवारी दिली, तसेच असोलडोली गणातील छाया देसाई या वहिनींना बंटी साहेबांनी उमेदवारी दिली, तसेच विसंगी मतदारसंघातील अमर कांबळे यांना बंटी साहेबांनी उमेदवारी, त्यांचं या सर्व उमेदवारांना आपण मतदारसंघातील सर्व मतदारांनी प्रचंड मताने असं 5 तारखेला मतदार करून निवडून आणूया. नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवूया आणि साहेबांचा हात बळकट करूया असं या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद.